रत्नागिरीच्या मत्स्य विभागाकडून रत्नागिरीच्या समुद्रात सध्या ऑपरेशन क्लीन सी हे राबवण्यात येतं आहे आणि त्याचा धडाका सध्या पाहायला मिळतो आहे। आठवड्याभरात LED लाईट लावून मासेमारी करणाऱ्या नौकांवरती या ठिकाणी मत्स्य विभागाच्या भरारी पथकानं या ठिकाणी कारवाई केलेली पाहायला मिळते। आठवड्याभरात 6 LED मच्छीमारी नौकांवर ही कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळते। 12 नॉटिकल माईलच्या आत LED लाईट लावून मासेमारी करणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि त्याच अनुषंगानं 12 नॉटिकल मैलाच्या आत LED लाईट लावून मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारी बोटींवरती या ठिकाणी कारवाई केलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की हीच ती बोट आहे की याच्यावरनं मध्यरात्री LED लाईट लावून या ठिकाणी मच्छीमारी केली जात होती। मध्यरात्री थरारक पाठलाग करून LED लाईट लावणाऱ्या मच्छीमारी बोटीवरती या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। 12 तासातली मत्स्य विभागाची ही दुसरी धडक कारवाई या ठिकाणी पाहायला मिळते। हलिमा मरियम नावाची ही मच्छीमारी नौका आहे। नौकेवरून LEDचं मोठं साहित्य या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे। जप्त केलेल्या नौका सध्या या मिरकरवाड्या बंदरात या ठिकाणी पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की हीच मत्स्य विभागाची गस्ती नौका आहे बाजूला उभी असलेली, की याच गस्ती नौकेनं मध्यरात्री खोल समुद्रात लाटांच्या तडाख्यात या बोटीला या ठिकाणी रंगेहात पकडलेला आहे। सध्या मच्छीमारी हंगाम जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आहे। सध्या मासे समुद्रातून मिळण्याचं प्रमाण हे कमी आहे आणि त्याचमुळं काही मच्छीमार जे आहेत ते LED लाईट लावून म्हणजे प्रकाश समुद्राच्या पाण्यावरती प्रकाश टाकून या ठिकाणी मास्यांना अट्रॅक्ट करतात आणि मासे हे अट्रॅक्ट झाल्यानंतर पाण्याच्या वरती येतात आणि मग जाळं टाकलं जातं आणि या जाळ्यातून या मच्छीचा कॅच केला जातो। मात्र आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये LED लाईट लावून मासेमारी करणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि त्याच अनुषंगानं ही धडक कारवाई 12 तासात दुसरी कारवाई मत्स्य विभागानं या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।